तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या 7 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र गौरी, कामिनी आणि अनिका या तिघीजणीही मात्र कमळीच्या पाठीमागे लागलेल्या असतात, कारण की त्यांना कमळीचं सत्य शोधून काढायचं असतं. कमळी स्वतः गुरुजीला राजांसमोर गुरुजीला सांगत असते की गुरुजी, मी ना या महाजनच्या घरची मुलगी नाहीच आहे, अन्नपूर्णा आजीची मी नात नाहीच आहे. मी हे सगळं काही खोटं सांगितलं होतं, कारण की ते कामिनी मॅडम आणि ती अनिका सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेणार होत्या, म्हणून मी हे सगळं बोलले होते. तर आता जेव्हा कमळी गुरुजींना बोलत होती, हे सगळं सांगत होती, तेवढं मात्र अनिकाने ऐकलं. अनिकाला धक्का बसला. अनिका म्हणली, बापरे, ही कमळी टमळी माझी बहीण नाहीच आहे, माझ्या राजन पप्पाची मुलगी नाहीच आहे, अन्नपूर्णा आजीची मॅड आजीची नात नाहीच आहे. मी खोटं का बोलला? आता हिचा खरा चेहरा अन्नपूर्णा म्हणजेच मॅड आजीच्या समोर मी आणणारच आहे. मग बघ मी आमच्या घरातून हिला कशी हकलावून लावते. मग हिला कुठे आमच्या घरात सपोर्टच राहणार नाही. आमच्या घरात एकमेव सपोर्ट म्हणजे फक्त ती मॅड आजीच आहे या कमळी टमळीला. तर अनिका मात्र आता कमळीच्या बाबतीत पुरावे शोधायला सुरुवात करते. दुसरीकडे कमळी आणि ऋषी खूप खुश असतात. कमळीला माहीत नसतं की हे सगळं अनिकाने ऐकलंय म्हणून. आता अनिका फक्त कमळीच्या बाबतीत पुरावे शोधायला सुरुवात करते. कॉलेजमध्ये जाते. तिचा तो कॉलेज ॲडमिशनचा भरलेला फॉर्म मग अनिकाच्या हाती लागतो. त्याच्यावरती मग लक्षात येतं की कमळीचं आडनाव महाजन नाहीच आहे आणि मुळात तिच्या आईचं नाव गौरी नाही तर सरोज आहे. मग कमळी कशीच राजांची मुलगी होऊ शकते? कशी ती महाजनाची अन्नपूर्णाची नात होऊ शकते? अनिकाच्या हाती तर हा ठोस पुरावा लागलेला असतो. अनिका लगेच कामिनी म्हणजे तिच्या राणी आजीला फोन करते आणि सांगू लागते, बघ राणी आजी, कमळीनं मुळात महाजन आडनाव नाहीच आहे तिच्यावलं, अन्नपूर्णाची नाती नाहीच आहे. आणि काय म्हणे, तिच्या आईचं नाव गौरी नाही ग, सरोज आहे. ऐकून कामिनी म्हणू लागते, खरंच अनिका बेबी, आज ना तू खरंच खूप मोठं काम केलं आहे. खरंच मी तुला काय म्हणू आणि काय नाही, माझ्याकडे तुझ्यासाठी ना आता शब्दच राहिले नाही. तू घरी ये आणि तो फॉर्म पण घेऊन ये. त्यानंतर अनिका आणि कामिनी अजूनही शांत बसत नाही, कारण की त्यांना वाटत असतं इतकुशा पुराव्यावरून हे काय आमचं ऐकणार नाही. अजून एखादा पुरावा त्या शोधून काढता. म्हणजेच जेव्हा राजनला गौरीने पत्र पाठवलं होतं, ते पत्र मध्येच कुणीतरी लिहून पाठवलं होतं. दोन्ही पत्रामध्ये वेगळे वेगळे अक्षर असतं. तीही मात्र कामिनी आणि अनिकाच्या पत्र हाती लागतात. तर त्यावेळी आता होळीच्या दिवशी सगळेजण मस्त आनंदाने होळी साजरी करण्यासाठी आलेले असतात. ऋषी, कमळी, अन्नपूर्णा, बाबा, राजन सगळेजण फॅमिलीमधले आलेले असतात. तर तेवढ्याच वेळामध्ये आता कामिनी म्हणू लागते, खरं तर ना बघ अन्नपूर्णा वहिनी, तुला एक गोष्ट सांगू का? बघ, ह्या कमळीने तुझ्या कशा विश्वासाची होळी केली आहे. ही मुळात राजांची मुलगीच नाहीये. आता कामिनी तर खरोखरी बोलून जाते. कमळीला वाटत असते की माझं सत्य आता यांना कळालं वाटतं. हे इतका विश्वासाने अन्नपूर्णा आजीला सांगतात. तर अन्नपूर्णाला खूप राग येतो. अन्नपूर्णा म्हणू लागते, कामिनी तोंड सांभाळून बोल, माझ्या नातीबद्दल असं अजिबात बोलायचं नाही. त्यावेळी अन्नपूर्णा असंही म्हणते की कामिनी, तू कशाच्या आधारावर इतकं बोलतेस ग? तुझ्याकडे काही पुरावा वगैरे आहे का? तर ऋषीलाही कमळीवर खूप विश्वास असतो. ऋषी म्हणू लागतो, तुमच्याकडे काहीतरी ठोस पुरावा आहे का? तुम्ही इतकं सगळं काही लेक्चर कमळीला आणि अन्नपूर्णा आजीला देताय. तर आता त्यावेळी कामिनी म्हणू लागतो, हो हो, अरे थोडंसं थांबा, मी काहीतरी पुरावा घेऊन आले, तेव्हाच तुम्हाला हे सगळं बोलते ना मी. आणि मग रागिणीच्या हातातून कामिनी ते 2 पत्र घेते आणि इकडं सगळ्यांना दाखवते. म्हणू लागते, हेच ते पत्र आहेत, त्या गौरीनं राजनला लिहिलेले पत्र आहेत. बघा ना, मग या पत्रामधलं अक्षर आणि या पत्रामधलं अक्षर दोन्ही सारखं आहे का? तुम्हीच बघून मला सांगा. मग ज्यावेळी अन्नपूर्णा हे पत्र बघते तर तिच्याही लक्षात येतं की दोन्ही पत्रामधले अक्षर तर वेगळेच आहे. म्हणजे जर गौरीने राजाला पत्र पाठवलं असतं तर जेणेकरून अक्षर तरी एक असते ना, तर अन्नपूर्णाचा इथेच विश्वास उठतो. आणि मग त्यावेळी कामिनी म्हणू लागते, हो हे बघ, मी आता तुला पुरावा दाखवलाय, आता ही राजांची मुलगी असूच शकत नाही. त्यावेळी राजनला खूप रडायला येतं आणि अन्नपूर्णा आजीचा तर कमळीवरचा विश्वास उठून जातो. पण दुसरीकडे ती रागिणी आणि कामिनी आणि अनिका मात्र खूप खुश असतात. नाही काही तर इतक्या वर्षामध्ये त्यांनी काहीतरी पुराव्यासही त्यांना दाखवलं आणि त्यांचा विश्वास बसलाय. याच्याच आनंदामध्ये ते कुठं कुठं भरारी घेत असतात. तर तेवढ्या वेळामध्ये इकडं कमळी तर खूप रडू लागते. पण अन्नपूर्णा आजी म्हणू लागता,
खरं तर कमळी बाळा, मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला गं. मी तुला माझ्या सख्या नातीसारखं मानलं. मी तुला आजीचं प्रेम दिलं, पण मात्र तू विश्वासघातच केला. अगं, तू विश्वासघात नाही, तू विश्वासाचा गळा घोटला आहेस आणि तू माझ्या भावनांशी खेळले आहेत कमळी. मला तर आता तुझा चेहराही बघायची इच्छा नाही. कमळी मात्र खूप रडू लागते. तिच्याकडे आता कुठला सहारा उरलेला नसतो. ती एक तिच्या मनातल्या गोष्टी फक्त अन्नपूर्णा आजीला सांगायची. मुंबईमध्ये आल्यापासून तिचं एकमेव नातं म्हणजे अन्नपूर्णा आजी आणि राजन सरासोबतच जुटलं होतं. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या भागात काय होतंय म्हणून. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.